गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ह्या टॉपिकचा लास्ट कॉन्सेप्ट राहिला आहे बायो फर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम. हाच आपण बघणार आहोत, ह्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत आणि आज आपला हा टॉपिक काय होतो आहे, एंड होतो आहे, संपतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. कॉन्सेप्टचं नाव आहे बायो फर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हे जे बायो फर्टिलायझर आहेत, फर्टिलायझर म्हणजे खतं, की जी खतं नॅचरली तयार झालेले आहेत विथ द हेल्प ऑफ नेचर, त्याला आपण काय म्हणतो बायो फर्टिलायझर. आणि हे बायो फर्टिलायझर कोण फॉर्म करतं आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म करतात. मग मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले कुठले आता फॉर्म करतात, तर नंबर 1 रायझोबियम. रायझोबियम ही बॅक्टेरिया आहे. सेकंड अझॅटोबॅक्टर. नंबर 3 अझोस्पायरिलम. नंबर 4 ॲनाबिना. अँड नंबर 5 लास्ट अझोला. अझोला, ॲनाबिना, अझोस्पायरिलम, अझोटोबॅक्टर अँड रायझोबियम. ह्या 5 जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे बायो फर्टिलायझर नॅचरली फॉर्म करतात आणि सॉईलची जी काय टेक्स्चर आहे, जी काय सॉईल फर्टिलिटी आहे, ती काय करतात, इम्प्रूव्ह करतात. आता फर्स्ट आपण बघूया रायझोबियम. रायझोबिया आर रॉड शेप, मोटाईल, एरोबिक, ग्रॅम निगेटिव्ह, नॉन स्पोर फॉर्मिंग, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कंटेनिंग नोड जीन्स अँड NRF जीन्स. आता ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत रायझोबिया, ह्या रॉड शेप आहेत, ॲज लाईक रॉड, ओके, ॲज लाईक पेन. ठीक आहे. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ह्याची जी पिक्चर जर तुम्ही बघितलं अंडर मायक्रोस्कोप, तर तुम्हाला ह्या रॉड शेप दिसतील. ओके. ह्या मोटाईल आहेत. आता मोटाईल म्हणजे काय, इकडून तिकडे हालचाल करू शकतात सॉईलमध्ये. नंबर 3 एरोबिक आहेत. एरोबिक म्हणजे काय, दे आर स्ट्रिक्टली एरोबिक, म्हणजे त्यांना ऑक्सिजनची डिमांड असते. जर त्यांना ऑक्सिजन नाही मिळाला तर ते काय होणार आहेत, त्याचं डेथ होणार आहे, डाय होणार आहेत. ग्रॅम निगेटिव्ह, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की बॅक्टेरियाचे 2 प्रकार आहेत, ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह. तर ही बॅक्टेरिया ग्रॅम निगेटिव्ह आहे. हे नीटसाठी CD खूप इम्पॉर्टंट आहे की रायझो बॅक्टेरिया कशी आहे, तर तुम्ही काय म्हणणार, ग्रॅम निगेटिव्ह. कशी आहे, एरोबिक आहे. कशी आहे, मोटाईल आहे. शेप कुठला आहे, रॉड शेप आहे. नॉन स्पोर फॉर्मिंग. नॉन स्पोर फॉर्मिंग म्हणजे काय, ही कुठल्याही प्रकारचे स्पोर फॉर्म करत नाही आहे. ओके. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ही बॅक्टेरियाची खासियत काय आहे की हवेमधला जो नायट्रोजन आहे तो ती सॉईलमध्ये काय करते, फिक्स करते. आणि ज्यावेळी नायट्रोजन सॉईलमध्ये येतो आहे त्यावेळी ॲटोमॅटिक सॉईलची इम्प्रूव्हमेंट काय होते, वाढते, किंवा फर्टिलिटी काय होते, इम्प्रूव्ह होते. मग हे करण्यासाठी ह्या बॅक्टेरियामध्ये 2 प्रकारचे जीन्स आहेत आणि हे 2 जीन असल्यामुळं ती बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करते. आणि ते 2 जीन्स आहेत, नंबर 1 नोड जीन्स, NOD नोड जीन्स, अँड सेकंड आहे NRF जीन्स. तर लक्षात ठेवा, हे 2 जीन्स आहेत म्हणून ही बॅक्टेरिया काय करते, नायट्रोजन फिक्स करते. म्हणून ह्या बॅक्टेरियाचं अनादर नेम आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. ही नॉन स्पोर फॉर्मिंग आहे, ग्रॅम निगेटिव्ह आहे, एरोबिक आहे, मोटाईल आहे आणि रॉड शेप आहे. आणि बॅक्टेरियाचं नाव काय आहे, रायझोबियम, किंवा सिंगल आपण तिला मी काय म्हणतोय, रायझोबिया. ओके. द फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन. हा खूप प्रश्न 1-2-3 टॉपिकमध्ये कॉमन आहे की दे फॉर्म अ सिम्बायोटिक असोसिएशन विथ रूट्स ऑफ ए लेग्युमिनस प्लांट. आता लेग्युमिनस प्लांट जे आहेत, ठीक आहे, आता लेग्युमिनस प्लांट म्हणजे कुठले बघा, सगळे शेंगेवर्गीय प्लांट्स, ज्यांना शेंगा येतात. आता वरण्याची शेंग, सोयाबीनची शेंग, ठीक आहे, मूग आहे, तूर आहे, ह्या सगळ्यांना आम्ही काय, किंवा शिवरी आहे, ठीक आहे. तर ह्यांना सगळ्यांना आम्ही काय म्हणतो आहे, लेग्युमिनस प्लांट. हे जे प्लांट्स आहेत लेग्युमिनस प्लांट, त्याच्या रूटमध्ये नूडल फॉर्ममध्ये ह्या बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. सो दे फॉर्म अ सिम्बायोटिक असोसिएशन विथ रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. आता हे जे लेग्युमिनस प्लांट आहेत, ह्या प्लांटचे जे रूट्स आहेत, हे रूट्स ऑफकोर्स सॉईलमध्ये आहेत, बरोबर आहे. तर सॉईलमध्ये ह्या बॅक्टेरिया त्यांच्या रूट्समध्ये असतात आणि ह्या बॅक्टेरिया त्या प्लांट्सना हेल्प करतात फॉर नायट्रोजन फिक्सेशन, आणि ह्या प्लांट त्यांचे होस्ट होतात. म्हणजे दोघांनाही एकमेकापासून काय आहे, फायदा आहे. ठीक आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो आहे, सिम्बायोटिक असोसिएशन, म्हणजे बोथ आर बेनिफिटेड. म्हणजे प्लांट्स पण बेनिफिटेड आहेत आणि हे रायझोबियम पण बेनिफिटेड आहेत. म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो आहे, सिम्बायोटिक. म्हणजे हे एक हेल्दी असोसिएशन आहे की ज्यांना दोघांनाही काय होतं, फायदा होतो ज्याच्यामध्ये. दे ब्रिंग अबाउट अ नूडल फॉर्मेशन वन ऑन दी रूट अँड मल्टिप्लाय इनसाइड दी नूडल. आता मी तुम्हाला ते दाखवतो आहे ह्या डायग्राममध्ये. येस, इथे दाखवलं आहे बघा, फिगर 11.15मध्ये, पेज नंबर 268मध्ये. ओके. आता इथे दिलेलं आहे बघा, ते रूट्स
चं स्ट्रक्चर दिलेलं आहे लेग्युमिनस प्लांटचं ऑफकोर्स. आणि त्याच्यामध्ये येलो कलरचे नोड्युल्स आहेत. नोड्युल्स म्हणजे काय रे? नोड्युल्स म्हणजे नथिंग बट सिस्ट किंवा गाठी आहेत. आणि त्या गाठीच्या आत इनसाइड नोड्यूल ह्या बॅक्टेरिया काय करतात? राहतात. तिथं मल्टिप्लाय होतात, त्याची संख्या वाढवतात आणि इकडून तिकडे दुसऱ्या प्लांटला ते काय करतात? इन्फेक्ट करतात. सो दे आर मोटाईल असल्यामुळे इकडून तिकडे जातात. जर मोटाईल नसत्या तर मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन होणं किंवा ह्या प्लांटहून त्या प्लांटला इन्फेक्शन करणं हे मात्र झालं नसतं. ठीक आहे. तर रूट नोड्युल्स ते कॉलनी आहे त्यांची, त्याच्यामध्ये नोड्युल्समध्ये ते आत राहतात, तिथंच त्या काय होतात? मल्टिप्लाय होतात. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, they fix atmospheric nitrogen into organic form which can be used by plant as a nutrient. ठीक आहे. मग हवेमधला जो नायट्रोजन आहे तो ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये ते ट्रान्सफर करतात आणि तो ऑर्गॅनिक फॉर्म ते प्लांट काय करतं? यूज करतं आहे ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून. ओके. आणि म्हणून ह्या प्लांटला खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आता सध्या आपल्या इथं बरेच शेतकरी सोयाबीनचं पीक घेतात. आता सोयाबीनचं पीक गेल्यावरती ऑफकोर्स लक्षात ठेवा, सोयाबीनचे जे रूट्स आहेत त्यात आपल्या रानामध्ये आहेत. ओके. त्यांच्यामध्ये नोड्युल्स आहेत, त्यांच्यामध्ये रायझोबियम आहेत. ठीक आहे. त्यांनी ऑफकोर्स सगळा जो हवेमधला नायट्रोजन आहे तिथला त्या भागातला तो त्यांनी ॲब्सॉर्ब केला आहे, फिक्स केला आहे आणि तो सगळा कुठल्या फॉर्ममध्ये आहे? तर ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये. त्यामुळं आता ती सॉईलची जी न्यूट्रिएंट कपॅसिटी आहे ती थोडीशी वाढलेली आहे. त्यामुळं ऑफकोर्स जे नेक्स्ट क्रॉप आपण घेणार आहोत, मग काय कॅश क्रॉप असेल किंवा कुठलंही क्रॉप असेल तर त्याला त्याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. आपल्या इथं ग्रामीण भागामध्ये असं बोललं जातं की सोयाबीनचा बेवड चांगला असतो. तर बेवड म्हणजे काय? की सोयाबीनचं पीक घेतल्यानंतरनं जे नेक्स्ट पीक आहे त्याला त्याचा काय होतो? फायदा होतो. ठीक आहे. कारण का ह्या बॅक्टेरियानी काय केलेलं आहे? ऑलरेडी त्या सॉईलमध्ये त्या बॅक्टेरिया जास्त आहेत. नंबर 1. नंबर 2, त्यांनी जो नायट्रोजन आहे हा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये ट्रान्सफर केलेला आहे, ऑर्गॅनिक मॅटरमध्ये. आणि त्यामुळे त्याचा फायदा हा कशाला होणार आहे? तर नेक्स्ट क्रॉपला होणार आहे. सो लेग्युमिनस प्लांट घेणं हे आपल्या सॉईलसाठी किंवा आपल्या शेतासाठी काय आहे? फायद्याचं आहे. नेक्स्ट पुढे बघूया आपण. फॉर एक्झाम्पल त्याचे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. आर लेग्युमिनोरॅस्ट्रम. आता लेग्युमिनोरॅस्ट्रम म्हणजेच काय? आर म्हणजे काय? रायझोबियम. सो रायझोबियम, लेग्युमिनोरॅस्ट्रम हे त्याचं एक्झाम्पल आहे. इज अ स्पेसिफिक टू पी. ही पीसाठी आहे रायझोबिया. ठीक आहे. म्हणजे पी म्हणजे काय? वटाण्यावर्गीय प्लांट्समध्ये त्याच्या नोड्यूलमध्ये ही बॅक्टेरिया आढळते. रायझोबियम लेग्युमिनोरॅस्ट्रम टू पी अँड रायझोबियम फॅसिओली टू बीन्स. बीन्स म्हणजे काय? शेंगा. जे शेंगावर्गीय आहे त्याच्यासाठी फॅसिओली आहे. सो रायझोबियम फॅसिओली फॉर बीन्स, रायझोबियम लेग्युमिनोरॅस्ट्रम टू स्पेसिफिक टू पी. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना रायझोबियम हे समजलं असेल. खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे जर बघितलं तुम्ही सोयाबीनचं आता सुद्धा तुम्ही जर जे शेतामध्ये आहेत किंवा ज्यांचं शेत आहे, ज्यांच्या रानामध्ये आता सोयाबीन आहे, तर तुम्ही सोयाबीनचं जे प्लांट आहे ते थोडंसं उपडून बघा. आणि त्याच्यावरती तुम्हाला अशा बारीक 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 पिंकिश कलरच्या गाठी दिसतील. ओके. किंवा येलो कलरच्या गाठी दिसतील आणि त्या गाठीमध्ये ह्या रायझोबियम आहेत. ओके. ठीक आहे. सेकंड बघूया आपण अझॅटोबॅक्टर. ओके. अझॅटोबॅक्टर सेकंड बॅक्टेरिया. इट इज इम्पॉर्टंट अँड वेल नोन फ्री लिव्हिंग. ही सुद्धा फ्री लिव्हिंग आहे. नायट्रोजन फिक्सिंग आहे, म्हणजे नायट्रोजन फिक्स करते. एरोबिक आहे. ओके. नॉन फोटोसिंथेटिक आहेत, म्हणजे ही काय फोटोसिंथेसिस करत नाही आहे अझॅटोबॅक्टर. ओके. नॉन नोडुल फॉर्मिंग, म्हणजे जसं रायझोबिया नोडुल फॉर्म करत होते, गाठ तयार करत होती, तशी कुठल्याही प्रकारची गाठ हे तयार करत नाही आहे. सो बॅक्टेरियम इंटिमेटली असोसिएटेड विथ रूट्स ऑफ ग्रासेस अँड सर्टन प्लांट. आता हे असं म्हणजे थोडंसं अमेझिंग आहे की ह्या बॅक्टेरिया नोडुल फॉर्म करत नाहीत, एरोबिक आहेत. ओके. नॉन फोटोसिंथेसिस पण ॲब्सोल्युटली करत नाही आहेत. ठीक आहे. मग ह्या कुठं असतात? तर फ्री लिव्हिंग असतात, हे पण आपल्याला माहिती आहे. तर दे आर असोसिएटेड विथ रूट्स ऑफ ग्रासेस. आता ग्रासेस म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे सगळे ग्रास आहेत, गवत आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एक बेस्ट एक्झाम्पल, राईसुद्धा गवतातलाच एक प्रकार आहे. ठीक आहे. सो ऑल ग्रासेस अँड सर्टन प्लांट्स, म्हणजे जे व्हेजिटेबल्स आहेत, आपण व्हेजिटेबल प्लांट्स जसं पोकळा आहे, मेथी आहे, अशा ठिकाणी पण ते पाहायला मिळतात. इट इज अ यूज ॲज अ बायोफर्टिलायझर फॉर ऑल नॉन लिग्निस प्लांट. आता लिग्निस प्लांट सोडून सगळ्यांना जे बाकीचे प्लांट्स आहेत, इस्पेशली ग्रासेस, कॉटन, व्हेजिटेबल एक्सेट्रा, इथं अझॅटोबॅक्टर हा बॅक्टेरिया पाहायला मिळतो. मी परत सांगतोय, अझॅटोबॅक्टर हा नॉन लिग्निस प्लांटमध्ये पाहायला मिळतो. मग कुठले ते? ऑल ग्रासेस, इस्पेशली राईस, कॉटन, व्हेजिटेबल एक्सेट्रा. दे आर
नायट्रोजन फिक्सिंग, एरोबिक आहेत, फ्री लिव्हिंग आहेत अँड नॉन फोटोसिंथेटिक अँड नॉन नोड्युल फॉर्मिंग. कुठल्या प्रकारचे नोड्युल फॉर्म करत नाहीत. एक्झाम्पल आहे अझॅटोबॅक्टर. ठीक आहे. नंबर 3ला बघूया आपण अझोस्पायरुलम. अझोस्पायरुलम. It is the free living, aerobic, nitrogen fixing bacterium associated with roots of corn. ठीक आहे. तुम्हाला कॉर्न म्हणजे माहिती आहे, कॉर्न म्हणजे मक्का, मेज, व्हीट. व्हीट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गहू, आणि ज्वार म्हणजे ज्वारी. इट इज फिक्स द कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ नायट्रोजन. इट फिक्स द कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ, आता त्याची क्वांटिटी दिलेली आहे नायट्रोजनची, किती ते फिक्स करतात, 20 to 40 किलोग्रॅम नायट्रोजन पर हेक्टर. ठीक आहे. इन नॉन लेग्युमिनस प्लांट सच सिरियल्स म्हणजे डाळी, मिलेट्स, बाजरी त्या प्रकारामध्ये, कॉटन आणि ऑइल सीड एक्सेट्रा. ठीक आहे. तर अझोस्पायरुलम त्या ठिकाणी नायट्रोजन फिक्स करते. ही सुद्धा काय आहे, फ्री लिव्हिंग आहे, एरोबिक आहे, नायट्रोजन फिक्सिंग आहे, अँड देअर असोसिएटेड विथ रूट्स ऑफ कॉर्न, व्हीट, ज्वार. ठीक आहे. आणि नॉन लेग्युमिनस प्लांटमध्ये सिरियल्स, डाळी, कडधान्य, कॉटन, ऑइल सीड एक्सेट्रामध्ये ते पाहायला मिळते. नंबर 4 आहे ॲनाबिना. It is a genus of multicellular filamentous cyanobacteria that exist as a plankton. हे प्लॅन्क्टन म्हणून आता सध्या आपण तिला हे करतोय, ओळखतोय. इट हॅज ॲबिलिटी टू फिक्स नायट्रोजन अँड ऑल्सो फॉर्म अ सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ सर्टन प्लांट. आणि हे सुद्धा ॲनाबिना सुद्धा काय करते, बऱ्याच प्लांटबरोबर सिम्बायोटिक असोसिएशन ही पार्टनरशिप काय करते, फॉलो करते. म्हणजे दोघांनाही फायदा. सच ॲज कोरॅलॉइड रूट्स ऑफ सायकस. सगळ्यांना माहीत असेल की सायकलचं प्लांट तुम्ही बघितलं असेल एखाद्या हॉटेलच्या किंवा कॉलेजच्या बाहेर, त्याला जे रूट्स असतात, कोरॅलॉइड रूट्स, त्या रूटच्या वरती ॲनाबिना हा पाहायला मिळतो. आणि अँथोसिरॉस थॅलस. इट हॅज सम स्पेशलाइज कलरलेस सेल्स कॉल्ड हेट्रोसिस्ट. आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल सेल्स पाहायला मिळतात. त्या सेलला आम्ही काय म्हणतो, हेट्रोसिस्ट, विच आर साइट्स फॉर नायट्रोजन फिक्सेशन. आणि हे जे हेट्रोसिस्ट आहेत त्याच्यावरती असणारे बारीक 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 ह्या गाठी आहेत, ह्या काय करतात, नायट्रोजन फिक्स करतात. आणि हा जो रेडीमेड नायट्रोजन आहे हा त्या सायकस प्लांटला मिळतो. ठीक आहे. आणि सायकस काय करतं, त्याला प्रोटेक्शन देतं. म्हणजे कोणाला, ॲनाबिनाला. सो बोथ आर बेनिफिटेड. तर हेट्रोसिस्ट हे स्ट्रक्चर आहे की ह्या स्ट्रक्चरमधून ते हवेमधला नायट्रोजन काय करतं, सक करतं किंवा फिक्स करतं. त्यामुळे हेट्रोसिस्ट हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ॲनाबिना हे त्याचं एक्झाम्पल आहे. लास्ट आहे अझोला. अझोला इज अ फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न. आता फ्री फ्लोटिंग म्हणजे काय, तरंगते ते पाण्यावरती, फर्न आहे. ठीक आहे. अझोला प्लांट्स कन्सिडर फ्लोटिंग रायझोम स्टेम विथ अ स्मॉल ओव्हरलॅपिंग बायल ऑफ लिव्ज अँड रूट्स. बायल ऑफ म्हणजे ओव्हरलॅपिंग म्हणजे एकावरती एक अशी चढलेली पानं असतात त्याच्यावरती, लिव्ज पण असतात, रूट्स पण त्याला असतात. द लिव्ह शोज अ डॉर्सल अँड वेंटर लोब. 2 लोब आहेत अझोलाला, एक म्हणजे डॉर्सल आणि दुसरा म्हणजे वेंटर. हे बघा, हे अझोलाचं दाखवलेलं आहे, हे फिगर 11.70. ठीक आहे. खालचे जे रूट्स आहेत आणि वरती आहेत ते बघा, पाय लोब आहेत, 2 पान आहेत बघा, एक एकमेकावरती ओव्हरलॅप झालेला आहे, दिसते. ठीक आहे. सो एलेस ऑफ अझोला लिफ शोईंग अ फिलामेंटस ॲनाबिना. ठीक आहे. आता हे जे अलोज आहे त्याचं एलेस म्हणजे लॅटरल सेक्शन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक झोन दिसतोय वरती, आत ॲनाबिना दिसतोय, आत कॅव्हिटी दिसते आणि खालच्या साईडला डॉर्सल लोब दिसतोय. बघूया आपण लास्ट एक्झाम्पल अझोला. Azolla is a free floating water fern. Azolla plants consist of a floating rhizome, that is stem, with a small overlapping bilobe leaves and roots. The leaf shows dorsal and ventral lobe. आता त्याला 2 लोब आहेत, एक म्हणजे डॉर्सल आणि एक म्हणजे व्हेंट्रल. व्हेंट्रल वरती असणार आहे, डॉर्सल खाली असणार आहे. ठीक आहे. इन अ डॉर्सल लोब ॲनाबिना फिलामेंट आर प्रेझेंट. बघा, डॉर्सल लोबला काय असणार आहे, ॲनाबिना फिलामेंट असणार आहे, प्रेझेंट इन द अरेनकायमा. आता अरेनकायमा हा का टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचा आहे, पॅरेनकायमा, अरेनकायमा. अरेनकायमा विच फिक्स द नायट्रोजन. आता ते जे स्ट्रक्चर आहे ते काय करते, अरेनकायमामधलं ॲनाबिना फिलामेंट, तर ते काय करते, नायट्रोजन फिक्स करते. अझोला कॅन बी यूज ॲज अ बायोफर्टिलायझर इन द राईस फील्ड. ठीक आहे. अझोला हे शक्यतो राईस फील्डमध्ये बेस्ट बायोफर्टिलायझर म्हणून काय करते, काम करते, कारण का त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ऑफकोर्स आहे. Now, in our country, many biofertilizers are available in market to reduce the use of chemical fertilizer and thus the pollution. म्हणून मित्रांनो, आपण हे जे नॅचरली बायोफर्टिलायझर्स आहे त्याचा जर आपण वापर केला, तुमच्या सॉईलचं जे लाईफ आहे ही चांगली राहील, त्याची फर्टिलिटी आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बायोफर्टिलायझर हे बेस्ट आहे.
जर का आपण हे केलं तर जे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत म्हणजे युरिया आहे, पोटॅश आहे, सल्फेट आहे, ठीक आहे, DAP आहे, ठीक आहे, ही जी सगळी रासायनिक खतं आहेत ह्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे रोग होतात किंवा सॉईलचं पोल्युशन होतं आहे, तर हे सगळं काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि सेंद्रिय शेती आपण करू शकतो आहे आणि उत्पादन आणि तुमच्या हेल्थसाठी पण आणि सॉईलच्या हेल्थसाठी सुद्धा हे चांगलं आहे. स्टडी ऑफ सॉईल इज कॉल्ड पिडॉलॉजी. हे तुम्हाला माहिती असू दे की सॉईलचा स्टडी करणं ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, पिडॉलॉजी. ओके. आणि जो हा सॉईलचा स्टडी करतो आहे त्याला आम्ही काय म्हणतो आहे, पिडॉलॉजिस्ट. हे जे पिडॉलॉजिस्ट आहेत हे वारंवार सांगत असतात की तुम्ही काय यूज करा, बायो फर्टिलायझर यूज करा. आणि हे बायो फर्टिलायझरमध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया किंवा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ह्यांचा रोल काय आहे, व्हायटल आहे, इम्पॉर्टंट आहे. आता आपण थोडंसं लास्ट बघूया, लास्ट पार्ट, की बेनिफिट्स ऑफ बायो फर्टिलायझर. का आपण बायो फर्टिलायझर यूज करायला पाहिजे, त्याचे काय बेनिफिट्स आहेत. नंबर 1, लो कॉस्ट. ॲज कम्पेअर्ड टू इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स ह्यांची कॉस्ट कमी आहे, हे लेस एक्सपेन्सिव्ह आहेत अँड कॅन बी यूज बाय मार्जिनल फार्मर्स. मार्जिनल म्हणजे अगदी साधा शेतकरीसुद्धा तो हे प्रोजेक्ट करू शकतो आहे किंवा ते खतं विकत घेऊ शकतो आहे. फ्री फ्रॉम पोल्युशन हॅझार्ड्स. ह्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही आहे. त्या शेतकऱ्यालासुद्धा ह्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठली ॲलर्जी नाही आहे किंवा कॅन्सरस एजंट ह्याच्यामध्ये ऑफकोर्स नाही आहेत. इन्क्रीज सॉईल फर्टिलिटी. सॉईलची फर्टिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. सॉईलमधला जो मायक्रोऑर्गॅनिझम जो फ्लोरा आहे तो सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. BGA, ओके, ब्ल्यू ग्रीन अल्गी ॲज अ बायो फर्टिलायझर सिक्रीट ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, प्रोटीन अँड व्हिटॅमिन्स. हे जे BGA आहेत, BGA म्हणजे काय, ब्ल्यू ग्रीन अल्गी. हे जर ह्याचं जर आपण खत बघितलं, त्याला आम्ही हिरवळीची खतं म्हणतो, तर ते सिक्रीट ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्सेस, म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जे ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्स आहेत ते त्याच्यामध्ये असतात. काही हार्मोन्स आहेत, काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, काही प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स, हे पण त्यांना भेटून जातं. अझॅटोबॅक्टर सप्लाय नायट्रोजन अँड अँटीबायोटिक्स इन द सॉईल. अझॅटोबॅक्टर मगाशी आपण बघितला की जो काय करतो आहे, नायट्रोजन फिक्स करतो आहे, तो काय करतो आहे, अँटीबायोटिक सॉईलमध्ये सोडतो आहे की ज्याच्यामुळं त्याचा फायदा त्या पिकाला होतो आहे. नंबर 6, बायो फर्टिलायझर इन्क्रीज फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. आता फिजिको केमिकल म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे केमिकल कंटेंट पण चेंज करते. फिजिकल सॉईलचं टेक्स्चर, स्ट्रक्चर, pH, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल हे सुद्धा काय करते, इम्प्रूव्ह करते आणि ऑर्गॅनिक मॅटर पण इम्प्रूव्ह करते. मित्रांनो, हे जे बायो फर्टिलायझर्स आहेत ह्याच्यामध्ये ऑफकोर्स वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते. सॉईलचा pH, टेक्स्चर, ठीक आहे, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ती सुद्धा काय होणार आहे, न्यूट्रिन आणि ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे. तर आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे. ठीक आहे. खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता जर तुम्ही फ्री असाल, तुम्हाला इंटरेस्ट असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा दिलेला आहे खाली एक्झरसाइज. ठीक आहे. खाली दिलेले आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे. तर हे सगळा जो होमवर्क आहे हा तुम्ही 1 आठवड्यामध्ये पूर्ण करा असं मला वाटते. त्याच्यामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर दिलेले आहेत, शॉर्ट आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे. लाँग आन्सर क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे. आणि खाली प्रोजेक्ट दिलेले आहेत. आता हे जे प्रोजेक्ट आहेत हे आपल्याला प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. की डिफरंट टाईप्स ऑफ वर्म्स ऑर्गॅनिझम यूज इन सेरिकल्चर. आता सेरिकल्चर आपण बघितलं, सेरिकल्चरमध्ये कुठल्या टाईपचे वर्म्स आहेत, त्याचे काय फायदे आहेत, हाव इज सिल्क ऑप्टेन अँड आयसोलेट, टाईप्स ऑफ सिल्क, जॉब पोटेन्शियल ऑफ सेरिकल्चर. ठीक आहे. तर हा प्रोजेक्ट आहे दिलेला आहे, तर तुम्ही तो इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो करू शकताय. ठीक आहे. मला वाटतं आपला हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, नवीन टॉपिक सुरू करूया. ठीक आहे. तर चॅप्टर नंबर 11 एन्हान्समेंट ऑफ फ्रूट प्रोडक्शन हा मोठा चॅप्टर आपला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर बघूया. धन्यवाद.